सर्व्हिसेस लिमिटेड, मेक डिजिटल या कंपन्यांना सरळ सरळ विंग करून आयुक्तांनी ठेकेदाराशी संगनमत करून ही लूट केलेली आहे। यामध्ये मुद्दामून जाचकाठी टाकण्यात आल्या। 500 पेक्षा जास्त सुरक्षा रक्षक पुरवल्याचा 3 वर्षाचा अनुभव ही अट केवळ जुन्या आणि मर्जेतल्या ठेकेदारांना डोळ्यासमोर ठेवूनच टाकली गेली। यामुळे नवीन आणि स्थानिक स्पर्धक यातून बाहेर पडले गेले। अनेक ठेकेदारांनी आपली वार्षिक उलाढाल, टर्नओव्हर, अनुभवाची प्रमाणपत्रे बनावट दाखवून ही निविदा लाटली। जी आयुक्त साहेब चौकशी झाली पाहिजे। मुळातच आयुक्त साहेब, मी मगाशी तुम्हाला सांगितलं की आपण कलम 36 च्या अधिकारानुसार सर्व मालमत्तेचं संरक्षण करण्याची जबाबदारी आपल्याकडे आहे। मग माझी या सभागृहातील प्रत्येक सदस्याला विनंती आहे, आपण कॉन्ट्रॅक्ट बेसवर जर एवढा कोट्यावधी रुपये खर्च करतो आणि हे कॉन्ट्रॅक्ट बेसवरचे कर्मचारी काय परिस्थितीत काम करतात हे सर्व या सभागृहातील सदस्यांना ज्ञात आहे। मग आपण परमनंट भरती त्या ठिकाणी का करत नाही? जर भरती झाली तर या पिंपरी चिंचवड शहरातील युवकांना जी सध्या बेरोजगारी वाढते त्याच्यावर कुठेतरी कंट्रोल येईल आणि त्या ठिकाणी लोकांना, मला आता जे कॉन्ट्रॅक्ट बेसवर कर्मचारी आहे त्यांच्या बाबतीत माझं कुठलंही चुकीचं मत नाही, परंतु त्यांचा तुम्ही परमनंट होण्यासाठी कुठेतरी विचार करा। आणि यांना बायोमेट्रिक थंब, मी पुन्हा एकदा सांगतो आयुक्त साहेब, बायोमेट्रिक थंब हा प्रत्येक विभागाला आपण कंपल्सरी करा। बायोमेट्रिक थंब मध्ये पण खूप भ्रष्टाचार आहे, मी त्याच्यावर पण पुढे थोडं बोलणार आहे। रक्षक नेमणं हे शासनाच्या ऑफिस मेमोरियम मध्ये कुठंच बसत नाही, त्यामुळं याचा आपण विचार करावा अशी मी आपणाला। आणि हे लोक ड्युटीवर नसताना देखील यांचा पगार निघतो, यांचे एटीएम ठेकेदार ताब्यात घेतात आणि त्याचा पगार त्या ठिकाणी लाटतात।